विरुद्ध साई कृपा 11 सुकापूर आणि त्यानंतर लीग स्टेजचा बी ग्रुप मधील अंतिम सामना होईल अयांक 11 मोहो जो अरुण फडके यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल ओम साई एंटरप्राइजेस नेरे। हे स्पर्धेचे वेळापत्रक टाइम टेबल तुमच्या समोर आहे। 2 पंच मैदानावरती जातील आणि ते स्पर्धेला सुरुवात होईल। दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आम्हाला समालोचन कक्षामध्ये पाहिजेत, ज्यामध्ये एज्युकेशन अँड पोलीस आणि बॉस फायटर शिवकर संघाचे 12वे प्रतिनिधी पोहोचलेत, तर सुयोग 11 नेरे संघाचे 12वे प्रतिनिधी आपण यायचे समालोचन कक्षामध्ये। मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत। सामन्याला इथे सुरुवात होईल। नेरे पूर्व 40+ विभाग ही नाईट क्रिकेटची लीग स्पर्धा आहे। सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। प्रीमियर लीगच्या स्पर्धा जर आपण पाहिला 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात झाली, त्यानंतर प्रत्येक गावामध्ये आपण स्पर्धा पाहतो आणि सध्या 40+ च्या क्रिकेटची क्रेज आपण संपूर्ण रायगड मध्ये पाहतो, ज्यामध्ये रायगड 40+ ची आपण स्पर्धा पाहिली। त्यानंतर ह्याच मैदानावरती सरपंच चषकाची पनवेल प्रीमियर लीगची आपण स्पर्धा पाहिली आणि ते नेरे पूर्व 40+ ही प्रीमियर लीगची स्पर्धा आहे। 5 षटकांची लढत, चेंडू पुरवायचे आहेत। मी विनंती करेन आयोजकांना की चेंडू आपण पुरवायचे आहेत। मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत। सामन्याला इथे सुरुवात होईल आणि सीमा रेषेलगत सर्वांनी सहकार्य करायचे। जेव्हा चेंडू सीमा पार जाईल तेव्हा आपण तो चेंडू निश्चितच आपण मैदानावरती पुरवायचे। सर्व क्रीडा रसिकांचे, सर्व पाहुण्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते। समीर शेठ पाटील यांची ही संकल्पना, त्यांची स्पर्धा आपण 5 दिवसांमध्ये पाहिली आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा समीर शेठ पाटील यांची ही संकल्पना होती। जेव्हा स्पर्धेची अनाउन्समेंट झाली, घोषणा झाली, तेव्हा 40+ लीग ही स्पर्धा नव्हती, मात्र 40+ खेळाडूंचे जेवढं प्रेम राहिले त्यांच्यावरती आणि त्यांनी सुद्धा ती संकल्पना इथे जोपासली आणि आपल्या विभागातील नेरे पूर्व 40+ विभाग आपण ही लीगची स्पर्धा पाहते। तर समीर शेठ पाटील यांना आपण देऊया खूप खूप धन्यवाद आणि जाऊया आपण मैदानावरती। आजच्या रात्रीमध्ये आम्हाला साथ देतील महेश गायकर भिंगार, नितीन डीजे, आमच्या संवेदक धुंद्रे, प्रेम पाटील वाजे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि आई एकविरा इव्हेंटची संपूर्ण टीम, संदेश शेळके आणि कंपनी आम्हाला जॉईन झाले। सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आणि जाऊया आपण मैदानावरती। सामन्याला इथे सुरुवात होईल। 2 खेळाडू मैदानावरती सरकलेत। स्ट्रायकर एंडला लक्ष्मण खेळते आणि त्यांना साथ देईल विनोद पाटे। पंचांचा येईल हिरवा कंदील, पंचांचा येईल ग्रीन सिग्नल। सामना होईल सुरू। जाऊया आपण मैदानावरती। तर बालाराम येथील गोलंदाजीसाठी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, मागे क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव तर नक्की मिळेल। दुसरीसाठी निघालेत, प्रयत्न होते, नकार दिलाय आणि इथे आपण पाहिलं 1 धाव पूर्ण झाली। दुसरीसाठी प्रयत्न होता। विनोद पाठे कमालीचा फॉर्म आपण समीर शेठ पाटील यांची नाईट स्पर्धा आपण साईच्या स्पर्धा वाढदिवसानिमित्त पाहिले। 5 धावांनी बाईक हुकली आणि मात्र या स्पर्धेमध्ये निश्चितच ते प्रदर्शन असेल। जेव्हा सचिन मोरे हा खेळाडू 8 पॉइंट्सला पुढे होता, त्यानंतर विनोद पाटेकडे 1 सामना होता, मात्र त्या सामन्यामध्ये 3 धाव्यांवरती तो बाद झाला आणि 5 धाव्यांना बाईक कालच्या नाईट स्पर्धेमध्ये याच मैदानावरती हुकली। मात्र इथे प्रयत्न सुरेख आहे, मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, 1 धाव इथे निश्चितच मिळेल।
एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धाव आहेत धावसंख्या फलकावरती 2 धावा आहेत. 5 षटकांची ही लढत आहे. नेरे पूर्व विभाग 40+ प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यामध्ये पहिला सामना आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. तर मी सुयोग 11 संघाच्या संघनायकाला विनंती करेन, तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या मंचावरती उपस्थित नाही. आपल्याला प्रेमाची विनंती आहे, काही खेळाडूंची नावं त्यांची माहिती आमच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर आपल्याला विनंती आहे, एखादा अतिरिक्त खेळाडू आमच्या मंचावरती आपला पाहिजे. जाऊया मैदानावरती. लक्ष्मण यांच्यासाठी हा चेंडू होता. शिवकर गावचे हे खेळाडू विनोद पाठे मोहो त्यांना साथ देते. तर गोलंदाजीसाठी येथील बालाराम. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिले धक्का क्रमांक 1. पहिला गडी बाद, पहिला गडी गारद. इथे फलंदाजी करत असताना आपण सुयोग 11 संघाचा पाहतोय. प्रीमियर लीगची स्पर्धा नेरे पूर्व विभाग एकत्र आले. समीर शेठ पाटील यांनी ही संकल्पना बांधली आणि सहकार्य सर्वांचं लाभलं. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बालाराम पुन्हा एकदा सज्ज होतील. फलंदाज धनाजी जळे यांच्यासाठी हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं होईल गोलंदाजी. आपटबार होता, चेंडूला उंची जास्त लांबी मिळाली नाही आणि इथे फलंदाज बाद. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. धनाजी जळ्या ऑन टू दी डक, बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का. शरद कांबळे मॅन फ्रॉम शिवकर सध्या नेरे संघाकडून फलंदाजी करत असताना इथे संघ अडचणीमध्ये भागीदारी पाहिजे. ती भागीदारी होईल का? पार्टनरशिपची गरज आहे मैदानावरती. पहिला षटक सुरू असताना बालाराम यांना आपण पाहते. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं इथे गोलंदाजी होईल. उजव्या हाताचे फलंदाज शरद कांबळे स्ट्रायकर एंडला. हलक्या हाताने खेळून काढले. चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे नक्कीच मिळेल. एका धावेनं संघ पुढे सरकला. 2 गडी बाद. सुयोग 11 संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 3 धावा धावसंख्या फलकावर.
क्रिकेट चल रहा है। मैं गुजारिश करूंगा फील्डिंग करने वाली टीम से कि ज्यादा समय आपको नहीं लेना है। 7 मुकाबले लगभग 1:30-2 बजे के आसपास टूर्नामेंट समाप्त होगी तो अच्छी बात है सबके लिए। 8:22 हो चुके हैं और पहला मुकाबला जारी है मैदान में। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार। अच्छा स्ट्रोक है इस बार, पीछे खिलाड़ी मौजूद लेकिन पहुंच से गेंद दूर है, इसकी तलाश थी और गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। टीम की रन संख्या 4 से आगे बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 7 रन। बड़े स्ट्रोक की तलाश थी, तलाश यहां पर खत्म होती हुई नितिन पाटिल इस मर्तबा गेंदबाजी में यकीनन हम देख सकते हैं। बड़े स्ट्रोक की तलाश थी, शरद कामले मैदान के अंदर हम देख सकते हैं। टीम की रन संख्या बनी है चौके के मदद से 7 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज नितिन पाटिल एक बार फिर से है तैयार। दूसरी गेंद लेकर चलेंगे, स्ट्राइकर इनके ऊपर शरद कामले। सीधे बल्ले से खेलने की कोशिश, तेज गेंद आई थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन का इजाफा होता हुआ 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल, स्कोर कार्ड के ऊपर नजर डालेंगे तो 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। विनोद पाटे और शरद कामले मैदान के अंदर। विनोद पाटे की बात करेंगे, 1 गेंद खेली, अब तक बल्ले से रन नहीं आया। टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 8 स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदें पूरी हो चुकी है, दूसरा ओवर जारी है। सन्मानीय यहाँ पर समीर शेख पाटिल, पूरी मेहनत है पिछली 5 रातों से और आज हम भी देख सकते हैं नेरे पूर्व विभाग 40+ प्रीमियर लीग की ये टूर्नामेंट उनके माध्यम से। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से ये गेंद आएगी नितिन पाटिल की। विनोद पाटे इनके लिए ये गेंद थी, तेज गेंद करी, टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी बाहर की तरफ निकली। डॉट गेंद की समाप्ति होती भी। निश्चित तौर पर इस टूर्नामेंट के लिए सभी का योगदान है। टीम की रन संख्या टोटल बनी है 8 रन। 3 गेंदें गुजर चुकी है इस ओवर की, 3 गेंदों का आना अभी भी बाकी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से बाएं हाथ का ये गेंदबाज है और अच्छी गेंदबाजी अब तक पकड़ के रखा है, जकड़ कर रखा है, बांध कर रखा है इन खिलाड़ियों को। गेंदबाज तैयार है। यह अच्छा स्ट्रोक है, नियंत्रण में बिल्कुल भी नहीं थे, टॉपेज हुई लेकिन रिजल्ट जो चाहते थे वही मिलेगा। गेंद सीमा पर, चौका। बहुत बहुत शुक्रिया डीजे नितिन हमारे साथ है। रन बने हैं टोटल 12। विनोद पाठे 4 रन का योगदान है। शरद कामले 3 गेंदों में 6 का योगदान है। नितिन पाटिल इस ओवर की 5वीं गेंद लेकर चलेंगे लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। गैप में गेंद जाएगी, अच्छी टाइमिंग है, पीछे खिलाड़ी मौजूद। 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे की कोशिश थी लेकिन पहले मना किया था। 1 ही रन मिलेगा। गेंदबाज तैयार नितिन पाटिल।
कदमों का इस्तेमाल किया इस बार, एक रन तो आसानी के साथ मिल जाएगा। दूसरे की मांग है, विनोद पाठे स्ट्राइक चाहते हैं और 2 रन का इजाफा होता हुआ 2 ओवर की समाप्ति होती हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर 15 रन। समाप्त हुआ 2 ओवर में रन बने हैं टोटल 8 के औसत से 7.5 के औसत से 15। नया गेंदबाज आएगा गेंदबाजी में, अनंत चौधरी। स्ट्राइकर एंड के ऊपर विनोद पाटे हैं। चलो मुकाबला शुरू करना है। अब पावर प्ले की बंदिश हट चुकी है। 5 ओवर का यह मुकाबला है। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार। तीसरे ओवर की पहली गेंद लेकर सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, 1 रन तो आसानी के साथ है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट शरद कामले, इनके हम देख सकते पिछली गेंद के ऊपर भी कमाल के दौड़े थे। अच्छी बल्लेबाजी उनके माध्यम से जरूर एक ही चौका आया लेकिन डॉट गेंद एक भी नहीं खेली। ये खासियत आपके अंदर होना जरूरी हो जाता है। और जितने भी मैं 40+ मास्टर टीम के खिलाड़ी देखता हूं कभी भी डॉट गेंदे खेलना पसंद नहीं करते, सिंगल डबल दौड़ना पसंद करते और वही कोशिश मैदान के अंदर की जा रही है। गेंदबाज तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश जरूर है, खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं। सुयोग 11 टीम पहले बल्लेबाजी करती हुई। अगला मुकाबला होगा आयांक 11 मोहो और उनके खिलाफ खेलेगी महाकाल 11 लोनेवली। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए आपको संपर्क करना है। गेंदबाज है तैयार, वाइड +1 गजानन है गेंदबाज। नेरे पूर्व 40+ विभाग की है प्रीमियर लीग की यह टूर्नामेंट। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम की रन संख्या बनी है इसी 2 रनों की मदद से पहुंची है 19 रनों के ऊपर। बड़े स्ट्रोक की तलाश अभी भी करनी होगी क्योंकि यहां पर आपको हर एक टीम को 2 मौके मिलेंगे, उसमें आपको जीत जरूरी हो जाती है। 2 ग्रुप बनाए गए हैं, ए ग्रुप बी ग्रुप, दोनों टीम से एक टीम सीधा फाइनल के लिए क्वालिफाई करेगी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अभी तक अच्छा प्रदर्शन गेंदबाजी में रहा है। गजानन कर रहे हैं गेंदबाजी। इस मर्तबा सामने है शरद कामले। पहली गेंद थी जो उन्होंने डॉट खेली, रन बने हैं टोटल 19 रन। 3 गेंदें अभी भी बाकी। खिलाड़ी जरूर पीछे तैनात है, तेज आउटफील्ड है। क्या इस गेंद को रोका जाएगा सीमा रेखा के नजदीक? तब तक दूसरे के लिए पलट चुके हैं खिलाड़ी और 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या बनी है टोटल, स्कोर कार्ड के ऊपर हम नजर डालेंगे तो 19 रन। विनोद पाटे से उम्मीद है अभी भी बरकरार है, शरद कामले से उम्मीद है। जाएंगे दोस्तों मैदान में। गेंदबाजी के लिए गेंदबाज गजानन एक बार फिर से है तैयार। कदमों का इस्तेमाल किया इस बार, खिलाड़ी मौजूद, 1 रन का इजाफा होते हुआ सिंगल डबल से पारी आगे बढ़ती भी। केवल इस सत्र की बात करेंगे, 2 चौके अब तक आए, रन बने हैं टोटल 22, 22 रन अब तक बनाने में कामयाबी मिली है। परेश दादा मस्कर, जीतू 11 जर्मन, नेरे क्रिकेट टीम के कमाल के खिलाड़ी। मैदान के अंदर हम जरूर चलेंगे। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से है तैयार।
केवल दिशा देने का काम किया था विनोद पाटे। विकेटों के पीछे चालाक नजर आते हैं, लेकिन इस बार विकेटों के आगे थोड़ी सी हलचल महसूस करती हुई तीसरे अंपायर की मांग यहां पर जरूर हो रही है। बिल्कुल हम यहां से चेक करेंगे। परेश मस्कर तीसरे अंपायर की भूमिका निभाएंगे। नॉट आउट। तर चला क्षेत्ररक्षण आपण सजवायचे। 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 22 धावा। एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 22 आहेत। 2 संघनायक आपण संपर्क साधायचे मी पुन्हा एकदा विनंती करेन। आयांक 11 मोहो आणि महाकाल 11 लोणिवली 2 संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचे। इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेक होईल। अरुण फडके विरुद्ध निलेश पाटील आमचे 2 पुरस्कर्ते आणि त्यांच्या मध्ये ही झुंज आपल्याला पाहायला मिळेल। जबरदस्त स्पर्धा आपण नेहमी पाहतो 40+ क्रिकेट त्यांना पाहूनच गावामध्ये नवीन जनरेशन घडली आणि त्यांचं क्रिकेट फारसे खेळाडूंना माहीत सुद्धा नव्हतं, मात्र तरी सुद्धा त्यांच्या समोर हे टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते। उंची जास्त आहे, लांबी मिळाली नाही, मागे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे। दुसरीसाठी निघालेत, जोपर्यंत थ्रो पोहोचेल तोपर्यंत मिळतील 2 धावा। 2 धावेने संघ पुढे सरकला। एकूण धावा आहेत त्या 24 धावा धावसंख्या फलकावरती। नवीन जनरेशन साठी खूप सारं शिकण्यासारखं या क्रिकेटमधून या खेळाडूंमधून आपण नेहमी पाहिले। जशी फलंदाजी, जशी गोलंदाजी, जसं डिसिप्लिन आम्ही 40+ स्पर्धामध्ये पाहतो तसं रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही। आणि एक आदर्श क्रिकेटर म्हणून सर्वांची ओळख आणि काल त्यांनी आपल्या गावासाठी गाजवला आणि इथे मात्र ह्या स्पर्धेचं ब्रीद वाक्य 1 धाव आरोग्यासाठी आणि सर्व नेरे पूर्व 40+ विभाग एकत्र आले आणि आपापल्या गावातील सर्व महान खेळाडू आज एकत्र आलेत आणि ही स्पर्धा आपण पाहतो। समीर शेठ पाटील यांची ती संकल्पना 5 रात्रीमध्ये साईशच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शंकर पाटील स्मृती चषक पाहिला आणि त्यामध्ये आजचा हा शेवटचा दिवसामध्ये शेवटच्या रात्रीमध्ये नेरे पूर्व 40+ विभागाची ही प्रीमियर लीगची स्पर्धा। गोलंदाज तयार। नरेश यांचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, मागे क्षेत्ररक्षक तैनात। 1 धाव इथे निश्चित मिळेल आणि ते निश्चितच या स्पर्धेमध्ये आमचे सरपंच साहेब प्रकाश गाडगे साहेब आम्हाला माहिती देत असताना की आज सर्वांसाठी डिनरची सुद्धा व्यवस्था आहे, सर्वांसाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे। शायनर ग्रुपचा वाडा मागे आहे, तिथे सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली गेली। डीजे नितीन आपण लगेच जाऊ नका, थोडा वेळ आहे, मैदानाकडे आपण वळणार आहोत। एकूण धावा धावसंख्या फलकावरती 27 धावा। मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग आहे, मात्र कोणी खेळाडू नाही। दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या। या 2 धावेने संघ पुढे सरकला। एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 29 धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणारे या डावामध्ये
मात्र कशा पद्धतीचं क्रिकेट होईल ही सुद्धा चर्चा आहे. विनोद पाटे यांच्याकडून आशा अपेक्षा संघाला आपण मैदानावरती पाहते आणि गोलंदाजीसाठी नरेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला डावे यष्टीच्या बाहेर आणि निश्चितच यष्टीरक्षकांना केलेली चुकी इथे अंगाशेल आणि एकूण धावा मिळतील 5. या 5 धाब्यानं संघ सरकला 34. 34 धावा धावसंख्या फलकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. टोटल 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिला डाव आपण मैदानावरती पाहते मात्र थोडंसं ढिसाळ प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचलला इथे सुयोग 11 संघानं. धीम्या गतीनं का होईना मात्र धावा बनतायत 34. 34 धावा धावसंख्या फलकावरती. हा चेंडू आपण विनोद पाटील यांच्यासाठी अति वेग होता. 1 धाव निश्चित मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि इथे मात्र गरज नसताना फेकलेली विकेट शरद कांबळे यांनी आणि धक्का क्रमांक 3 इथे सुयोग 11 नेरे संघाला. धावा असताना टोटल 35. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 35. नवीन फलंदाज येईल विलास येतील. विजय शेलके पाली. मोठा फटक्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा मिळेल. विनोद पाटीलला पाहिजे स्ट्राईक. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकला. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावा आहेत 37. 37 धावा. मी शिवकर संघाला विनंती करेन जर तुम्ही इतका वेळ घेतला तर त्या स्पर्धेसाठी चांगली गोष्ट नाही. दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धा संपणे बंधनकारक असतं. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये पाहिजे, शिस्त क्रिकेटमध्ये पाहिजे. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा पाहतो जेव्हा दिलेल्या वेळेमध्ये ते त्यांची षटकं पूर्ण करत नाही तर तेव्हा त्यांची मॅच फीस ही कट केली जाते आणि निश्चितच आता नवीन नियम आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपण पाहते. दिलेल्या वेळेमध्ये जर तुमचा डाव संपला नाही तर एक खेळाडू हा 38 सर्कल मध्ये येतो. खूप सारे नियम असतात आणि त्या नियमांचं पालन करणं आपल्याला इथे गरजेचं आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचं सहयोग सर्वांचं सहकार्य आम्हाला पाहिजे आणि निश्चितच एक जबरदस्त स्पर्धा आहे. सर्वांना नवीन प्लॅटफॉर्म आहे. नाईट स्पर्धेमध्ये आपण 40+ गट आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमी पाहतो मात्र ही खास पर्वणी प्रीमियर लीगची स्पर्धा नाईट स्पर्धा समीर शेठ पाटील यांची ही संकल्पना. हा फटका विनोद पाटेचा सुरेख मागे क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र आवाक्याच्या बाहेर शेवटच्या क्षणाला धाबा बनतायत आणि एकूण धाबा धावसंख्या फलकावरती 41. पन्नाशी गाठेल का संघ ही सुद्धा चर्चा आहे. थोडासा फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक. विनोद पाटे यांच्यासाठी ही फील्ड आपण मैदानावरती पाहते. 5
क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वाईड आहे. फाईन लेगचा खेळण्यासाठी प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटच्या टो एंडला टोकाला. एकच धाबे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. विनोद पाठे मात्र शांत आहे मैदानावरती, त्यांची खेळली आपण पाहिली. आतापर्यंत 2च चौकार त्यांच्या बॅटमधून. टोटल 13 धाब्यांचं योगदान आहे, 14 धाब्यांचं योगदान आहे. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 42. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. विजय शेळके यांच्याकडून अपेक्षा करते सुयोग 11 संघ, जो नितीन जोशी यांचा संघ आहे. आपट बार होता, आपण इथे पाहिले पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे, अतिरिक्त धाव मिळाली या चेंडूवरती. एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 43. 43 धावा. मी पुन्हा एकदा विनंती करेन, अयांक 11 मोहो आणि महाकाल 11 लोणिवली 2 संघनायक आपण संपर्क साधा. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आत येईल. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी मिळाली नाही. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचलेत, मात्र आवाक्याच्या बाहेर. अनंत पाटील तत्पूर्वी मिळतील 2 धावा. 2 धाव्यानं संघ पुढे सरकते. 44-45 पर्यंत संघ पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. किती धाव्यांपर्यंत मजल मारेल, किती धावा बनतील, किती धाव्यांचं टार्गेट असेल, किती धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इथे एज्युकेशन अँड पोलीस अँड बॉस फायटर शिवकर संघ निघेल, जो नजीर शेख यांचा संघ. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. धाबा शेवटच्या क्षणाला बनताना आपण पाहिलेत. मोठा फटका बॅटच्या मधोमध, ज्या फटक्याची वाट पाहिल्या तब्बल 27 चेंडूनंतर हा तडाखा येते. आणि या नेरे पूर्व 40+ विभाग प्रीमियर लीगचा हा पहिला दणका षटकार. फटकेबाजी शेवटच्या क्षणामध्ये. आणि या 6 धावेनं सुयोग 11 50 धावा कंप्लीट. धावा बनल्यात त्या 51. हा चेंडू आपण पाहिला, पंचाचा इशारा येईल, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय अडचणी वाढल्या, दबाव वाढले. 52 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजय शेळके स्ट्राईक रेंजला पाहते. पाली गावचा हा खेळाडू सध्या सुयोग 11 संघातर्फे. सरळ बॅटने खेळलाय. 1 धाव इथे सहज सोप्या पद्धतीने. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू झालेत आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण झाल्या. या 2 धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 54. 54 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटच्या चेंडूवरती कोणता अंक असेल, चौकार येईल की षटकार येईल, निर्धाव किती धावा बनतील, चर्चा केली जात्या. एकूण धावा आहेत त्या 54. 54 धावा. पुढे सरसावून इथे चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पार, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दॅट इज अ ह्यूज वन. सिक्सर. षटकाराने इथे सामना पहिला डाव संपलाय. एकूण धावे त्या 60 आणि जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या 61 61 धाव्यांची कंपल्सरी गरज आहे. तर 2 संघनायक संपर्क साधतील. अयांक 11 मोहो विरुद्ध महाकाल 11 लोणिवली. तिसऱ्या पंचांची मागणी आहे बीमर साठी. तर निश्चितच फेअर डिलिव्हरी आहे. तर फलंदाज खूप क्रीजच्या बाहेर होता. 60 धावा बनल्यात आणि 61 धाव्यांची गरज आहे. तर 2 संघनायक इथे पोहोचलेत. तर मंचावरती उपस्थित आमच्या तर 2 संघनायक आपण यायचे. अयांक 11 मोहो संघाचा संघनायक आलाय. महाकाल 11 लोणिवली संघाचा संघनायक. महाकाल 11 लोणिवली संघाचा संघनायक आपण यायचे. आणि त्या नाणेफेक आम्ही करू. महाकाल 11 लोणिवली संघाचा संघनायक. तर मी विनंती करेन आमच्या पनवेल 40+ च्या उपाध्यक्ष चंद्रकांत दादा पोपेटा सुकापूर, त्यांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल.
40+ एक जबरदस्त खेळाडू राहिलेत. एक काळ होता जो सुकापूर संघाने गाजवला. आम्ही खूप लहान होतो, वाजेमध्ये असायच्या स्पर्धा जेव्हा 16 संघ एका दिवसामध्ये खेळायचे. तुम्हाला फायनल खेळण्यासाठी तब्बल 7 ते 8 सामने जिंकावे लागत आणि तेव्हा दबदबा होता आपल्या विभागामध्ये सुकापूर संघाचा. आणि दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता, ज्यांच्या बोटामध्ये ती जादू होती, ते चंद्रकांतजी पोपेडा त्यांचे शुभ असते. इथे नाणेफेक केले जाईल. दोन संघामध्ये 5 षटकांची लढत आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. अयांक 11 मोहो आणि त्यांच्या विरुद्ध महाकाल 11 लोणिवली. चला दादा आपण नाणेफेक करायची, चर्चा आपण करू. 5 षटकांची लढत येईल. आमचे बलिराम शेठ भालेकर फोटोग्राफी करत असताना आणि नाणेफेक जिंकल्या. इथे अयांक 11 मोहो संघाने डिसिजन निर्णय आपण लगेच कळवायचे. बोल फर्स्ट. यस. तर दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा आणि या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी मित्र महेश गायकर. तत्पूर्वी संधी असेल डीजे नितीन मॅन फ्रॉम दुंद्रे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड स्थितीचा निधळ श्रीमंत योगी. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन यास करूया आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला सुरुवात. धावसंख्या पाहतो धावफलकावरती पहिल्या पूर्वार्धाचा इथे खेळ संपल्यानंतर तब्बल 60 धाबा आणि 61 धाब्यांचा टार्गेट. 30 बॉलमध्ये 61 धाबा कशा पद्धतीने ते पूर्ण केल्या जातील. एका बाजूला संघ पाहतोय सुयोग 11 नेरे संघ, त्याच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळतोय एज्युकेशन पोलीस बॉस फायटर. ती पहिलीच लढत मैदानामध्ये पाहायला मिळाली. कमालीची खरं तर बॉलिंग राहिली, परंतु या मैदानामध्ये आपण पाहिलं 2 षटकार बघलता कमालीची बॉलिंग राहिली. त्यानंतर या मैदानामध्ये आपण पाहिला 60 धाब्यांचा आतमध्ये रोखता आला करता सुयोग 11 नेरे टीमला. परंतु या मैदानामध्ये आपण पाहिला षटकार चौकारांची आतिषबाजी करतर पहिल्या पूर्वार्धामध्ये फार कमी पाहायला मिळाली, परंतु इथे प्रत्युत्तर द्यावा लागेल. खरं तर आपण पाहिले मैदानामध्ये सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला ताकदीची गोलंदाजी राहिली. नेरे पूर्व विभाग खरं तर ही नाईटची स्पर्धा पाहतो. याच मैदानामध्ये आपण पाहिला पनवेल 40+ प्रीमियर लीग खरं तर अगदी यशस्वी आयोजन आपण पाहिला. सातत्याने या मैदानामध्ये भरपूर स्पर्धा खरं तर पाहत आलोय. अच्छा नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिला खरं तर आपण या मैदानामध्ये आपण 40+ प्रीमियर लीग खरं तर आपण पाहतोय. खरं तर नेरे पूर्व विभाग खरं तर याच्या माध्यमातून खरं तर ही नाईटची स्पर्धा एक दिवस स्पर्धा खरं तर आपण पाहिला एक धाव आरोग्यासाठी आपण नेहमीच म्हणत असतो तशी स्पर्धा खरं तर पाहायला मिळते. आज दिग्गज खेळाडू आहेत खरं तर एक काल ज्या खेळाडूनं मैदानामध्ये गाजवला ना
तो या मैदानामध्ये अगदी अगदी एकजुटीने खेळ करताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कपिल. सलामीची जोडी आपण पाहतोय नरेश आणि त्याच्या सोबतीला नितीन. केमिझॉन इथे उत्तरार्धामध्ये होईल सुरुवात. पहिल्याच बॉलवरती कशा पद्धतीने रिझर्व राहील मैदानामध्ये हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल. पहिलाच बॉल ग्रीन सिग्नल पंचांचा अगदी बन्नाट वेग. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला गती देणारा बॉल. प्रकाश ज्योतामधील ही स्पर्धा आहे आणि याच पद्धतीने मैदानामध्ये चेंडू जर रिलीज केले ना तर अगदी आपण पाहिला फलंदाजावरती दादागिरी राहील. आणि पहिलाच बॉल बीट करत असताना सांगत असताना पहिल्याच बॉलवरती या 61 धावा आम्ही डिपेंड करण्यासाठी सज्ज आहोत. दुसरा बॉल बॅटच्या अगदी रडारमध्ये साईड स्क्रीन वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर आदळतोय. पहिला बॉल करताना आपण पाहिला सुयोग 11 नेरे संघासाठी राहिला. दुसऱ्या बॉलवरती ठोकलाय चौकार. खरं तर पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाला माहिती आहे आक्रमण हा नेहमीच खेळ राहिलाय. परंतु इथे आपण पाहिला लाईन आणि लेन चेक केले जाईल. परंतु इथे आपण पाहतोय उजव्या एसटीचा बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आणि अवंतर धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. दडपणामध्ये करतर आपण पाहिला पहिल्या बॉलवरती फलंदाजाला आणला त्यानंतर चौकार आल्यानंतर थोडासा दबाव गोलंदाजावरती. फुल टॉस या बॉलवरती आक्रमण जरूर करायचं होता परंतु तुमच्याकडे वेग असून चालत नाही. या क्रिकेटमध्ये लाईन आणि लेन खूप महत्वाची असते आणि इथे लाईन आणि लेन चुकीची पाहायला मिळाली. सातत्याने करतर गोलंदाज आपण पाहतोय कपिलच्या माध्यमातून 2 बॉलवरती 2 खराब चेंडू मैदानामध्ये फेकले गेले आणि त्याचा फायदा उचलत असताना आपण मैदानामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 6 या अंकावरती. पहिल्या बॉलवरती करतर अप्रतिम डिलिव्हरी राहिली. त्यानंतर आपण पाहिला चौकार आल्यानंतर लगेचच दबाव करतर कपिलवरती राहिला आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या मैदानामध्ये पाहायला मिळालं. सलगच्या 2 बॉलवरती आपण पाहिला 2 खराब चेंडू मैदानामध्ये फेकले गेले कपिलच्या माध्यमातून. सलामीची जोडी आपण पाहिला नरेशच्या बॅटमधनं चौकार देखील पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिला कट करायचं होतं दिशा द्यायची होती या बॉलवरती परंतु या बॉलवरती आपण पाहिला गती वाढवली. त्यानंतर बीट करत असताना फलंदाजाला इथना देखील कमबॅक करू शकतो हे मैदानामध्ये कपिल देखील सांगतोय. ही 40+ स्पर्धा आहे आणि ही आपण पाहिला नेरे विभागातील आपण पाहतोय आज दिग्गज खेळाडू या मैदानामध्ये एक काल गाजवणारे खेळाडू आहेत या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्याकडे बराचसा नव्हे परंतु इथे आपण पाहतो फटका बसला जातोय परंतु सेफ लाइडिंग चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत करतर या मैदानामध्ये 2 धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. या बॉलवरती आपण पाहतोय 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या मैदानामध्ये. या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या अंकावरती. 61 धाब्यांचा प्रेम आपण पाहिला पाठलाग करायचा आणि सुरुवात चांगली राहिली करतर आपण पाहिली मैदानामध्ये. एज्युकेशन पोलीस बॉस फायटर टीमची शिवकर करतर या मैदानामध्ये सातत्यानं आपण पाहिला. या मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूला करतर युवा असो करतर आपण पाहिला मैदानामध्ये भरपूर चांगला खेळ सातत्यानं दाखवत आलाय. इथे आपण पाहतोय गॅप मोठी आहे क्षेत्र खाली आहे क्षेत्र निवडला जातोय. या बॉलवरती आपण पाहिला नजाकत भरलेला स्ट्रोक ठोकलाय चौकार. फलंदाज आपण पाहतोय नरेशच्या बॅटमधला हा वैयक्तिक दुसरा चौकार. डीज खाली असतं त्यावेळेस करतर गॅप शोधली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. आता या मैदानामध्ये थोडंसं अवघड होत चाललंय. इथे आपण पाहतोय टीम सुयोग 11 नेरे संघ इथे आपण पाहतोय थोडासा अडचणीमध्ये सापडला कारण सुरुवात चांगली राहिली ती फलंदाज नरेश पाटीलची. आज प्रभावित केलं आपण पाहिला गोलंदाजी करत असताना सुरुवातीला कमालीची बॉलिंग राहिली. त्यानंतर 61 धाब्यांचा पाठलाग या मैदानामध्ये करायचा आणि त्याला माहिती आहे कशा पद्धतीने खेळ दाखवायचा. अगदी नॅचरल खेळ
अगदी प्रभावित करणारी फटकेबाजी मैदानामध्ये सातत्यानं नरेश पाटीलची राहिली आहे आणि आपण पाहिलं वैयक्तिक 5 बॉलचा वैयक्तिक खेळ केला आणि 10 धाव संख्येवरती खेळताना पाहायला मिळाला संघ जाऊन पोहोचतोय अद्यापपर्यंत तब्बल 12 या अंकावरती. इथला कमबॅक करायचा असेल तर 1-2 विकेट्स खूप महत्त्वाचे असतील टीम सिओक 11 नेरे संघासाठी. 1-2 विकेट्स घेतल्या इथला देखील कमबॅक केला जाऊ शकेल मैदानामध्ये. परंतु इथे आपण पाहतो ताकदीचा फटका या बॉलवरती पाहतोय, 1 धाव मात्र सहजतेने पूर्ण केली गेली. आता माहिती आहे इथनं एकेरीकडे लक्ष केंद्रित करताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय एका इथे ओव्हरचा खेळ संपला जातोय. स्ट्राईक खरं तर नरेशकडे ठेवली आहे. अगदी जिम्मेदारीने खेळ करताना आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय एका ओव्हरचा इथे खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 61 धाब्यांचा पाठलाग करत असताना तब्बल 13 या अंकावरती डिझा. तर आपण पाहतो जमेची बाजू एकी फलंदाज बाद झाला नाही आणि इथला मॅच सहजतेने जिंकू शकेल हे खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये सांगत असताना खराब चेंडूची सातत्याने प्रतीक्षा केली जाते आणि ज्या वेळेस खराब फटके आले त्या वेळेस खरं तर आक्रमण राहिला तो नरेश पाटीलचा आज प्रभावित केलं. खरं तर आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा यायला होत्या त्या धावा मात्र जमा केल्या गेल्या. 61 धाब्यांचा टार्गेट आपण पाहतोय मैदानामध्ये. अगदी आमच्यामध्ये क्षमता आम्ही सहजतेने सामना आपल्या बाजूने जिंकू शकतो हे सांगतोय मैदानामध्ये हा नरेश पाटील. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय शरद कांबळे. कमबॅक करावा लागेल तुम्हाला या मैदानामध्ये. चांगले चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील. जास्तीत जास्त खरं तर विकेट्स घेणं खूप महत्वाचं आहे. जेलची पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली होती परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षण उचलणार फेकणार तोपर्यंत आपण पाहिलं 2 धाव घेण्याची संधी दुसरीचा तिसरी मध्ये कन्वर्ट केला जाईल का परंतु इथे आपण चेक केला जाईल मैदानामध्ये. फलंदाज इथे बाद असेल खरं तर इथे प्रश्न विचारले जातील मैदानामध्ये. गरज नसताना खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव घेत असताना परतीचा प्रवास करताना फलंदाज आपण पाहतोय परतीचा प्रवास करताना नितीन पाटीलला आपण पाहतोय. खरं तर 2 धावा आल्या तर खरं तर आपण पाहिला प्रेम धावा येत होत्या. गरज नसताना धाव घेण्याचा मानस दाखवला गेला आणि परतीचा प्रवास करताना डिझ. पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये इनिट क्रमांक 3 वरती दाखल होईल नरेश पाटील. इथे कमबॅक राहिला. अगदी विकेट्स गेल्यानंतर दबावामध्ये फलंदाजाला खरं तर आणलं जात आहे. याच पद्धतीने चेंडू फेकले
खरं तर कमबॅक राहील तो सुएक 11 नेरे संघाचा आणि ती अपेक्षा असेल खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून. लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल पाहायला मिळाला परंतु बॅकअप तिथे चांगला पाहायला मिळाला परंतु एकदा मात्र वाचू शकला नाही. एकरीकडे लक्ष केंद्रित करताना आपण पाहतोय सुरुवातीची ओव्हर खरं तर आपण पाहिला मैदानामध्ये एज्युकेशन पोलीस बॉस फायटर शिवकरच्या नावावरती राहिली. त्यानंतर येणारा गोलंदाज आपण पाहिला शरदने अगदी प्रभावित केलं आणि त्यानंतर कमबॅक जो व्हायला हवा आणि तोच होताना पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या पाहता धावफलकावरती तब्बल 16 धावा. अगदी कट करायचा होता दिशा द्यायची होती या बॉलवरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र इथे अप्रतिम पाहायला मिळालं. प्रत्येक बॉलवरती 100% इफेक्ट खऱ्या अर्थाने दाखवतोय सुएक 11 नेरे संघ. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावरती तब्बल 61 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी सुसाट वेगाने धावणारा संघ फलंदाज दावजीच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर आता दबावामध्ये येताना पाहायला मिळालं. इथं जिंकायचं असेल ना तर तुम्हाला आकाशाला गबस निघालणारे मोठमोठे फटके मारावे लागतील अन्यथा तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल. परत इथे आपण पाहिला लाईन आणि लेन चुकीचे पाहायला मिळाले. तुमच्याकडे वेग असून चालत नाही. तुमच्याकडे खरं तर अचूक टप्पा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. ज्या वेळेस आपण पाहिला चांगले गोलंदाजी होत असते त्या वेळेस समालोचक कक्षामध्ये ज्या वेळेस तारीफ केली जाते त्या वेळेस खरं तर त्यावेळेस सक्षम चुकीचा ठरला जातो. इथे कट करायचा होता पुन्हा एकदा परंतु इथे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला. अगदी यशस्वी होताना पाहायला मिळाला. डॉट चेंडूची इथे यशस्वी समाप्ती होताना पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या पाहता धावफलकावरती तब्बल 18 धावा. कमालीची बॉलिंग या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग राहिली. कमबॅक राहिला प्रभावित अगदी झोकून दिला आपल्या टीमसाठी. परंतु इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळाला परंतु इथे 2 धावा मात्र वाचू शकला नाही. तिसरीचा प्रयत्न कदाचित झाला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला नकार दिला. बचेंगे ते और भी लढेंगे हे मैदानामध्ये सांगतोय. धावसंख्या पाहता धावफलकावरती 2 ओव्हरचा अखेरीस खेळ संपला जातोय. 61 धाब्यांचा पाठलाग करायचा. अद्यापर्यंत धावसंख्या पाहता धावफलकावरती 20 धावा अजून देखील बनवायच्यात. 18 बॉल मध्ये 41 धावा. त्याआधी सुमधुर आवाज ऐकूया डीजेचा. इथनं आता जिंकायचं असेल तर तुम्हाला 1-2 मोठे फटके प्रति ओव्हरमध्ये मारावा लागतील अन्यथा तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल या मॅचमध्ये. परंतु आज आपण पाहतोय षटकार खूप लॉंग आहेत त्याच्यामुळे षटकार आजच्या दिवसामध्ये फार कमी पाहायला मिळाले. परंतु पाली संघाच्या फलंदाजाने आपण पाहतोय प्रभावित केलं विजयने. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आजच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होईल. तानाजी जले या खेळाडूला सातत्यानं अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळताना अगदी जवळून पाहिलंय. नेहमीच त्याच्या माध्यमातून प्रभावित करणारी गोलंदाजी नेहमीच पाहत आलोय. आता खरं तर गरज आहे ती आपण पाहतोय टीम सुएक 11 नेरे संघासाठी. सध्याच्या घडीला नितीन जोशी खरं तर आपण पाहतोय पॅकर्स आहेत पुरस्कृत केलंय संघ. आता त्याच्या चेहऱ्यावरती स्मित असते पाहायला मिळतं कारण संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय वर्चस्व ठरताना पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवरती खरं तर आक्रमण करायचं नसतो. तुम्हाला खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. या मैदानामध्ये आपण पाहिलं प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. त्या वेळेस खरं तर गोलंदाजाची दादागिरी मैदानामध्ये राहिली. या मैदानामध्ये आपण पाहतोय सातत्यपूर्वक अचूक टप्पा मैदानामध्ये फेकला गेला तो सुएक 11 नेरे संघाच्या गोलंदाजाकडून. अजून एक ताकदीचा वापर करायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग जुलत नाहीये. प्रत्येक बॉलवरती आपण पाहिला गती परिवर्तन या मैदानामध्ये सातत्यानं हे पाहायला मिळालं आणि
आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये खरं तर आपण पाहिला बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे हे दाखवत असताना हे सांगत असताना 61 धावेंचा टार्गेट मैदानामध्ये आता पेलवायचा तर तुम्हाला आक्रमण करावं लागलं. आता खरं तर आक्रमण आज तुम्हाला बचाव असेल. इथे तेच घडलं गेलं गॅप मोठी आहे 2 क्षेत्ररक्षकाला भेदून साईड स्किन वरती ब्लॅक स्किन वरती आदळतोय बॉल जातोय नवसंजीवनी देणारा हा चौकार. एकूण धावसंख्या पाहतो 25 या अंकावरती इतना देखील मॅच सोडायला तयार नाही हे मैदानामध्ये सांगत असताना इतना देखील मॅच बनवू शकेल हे मैदानामध्ये सांगतोय फलंदाज नरेश पाटील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय क्षेत्ररक्षण मात्र पोहोचला जातोय आणि इथे सोप्पा झेल कडतड जमिनीत दान केल्यानंतर 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या. हा झेल सोडलाय की मॅच सोडले अगदी काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या मैदानामध्ये आपण नेहमीच पाहत आलोय ज्या वेळेस झेल सोडला त्या वेळेस खरं तर दुसऱ्या बॉलवरती मोठे पटके येताना हे चित्र मैदानामध्ये पाहिलं जाईल का. झेल मात्र जमिनीला दान झाल्यानंतर लगेचच 2 धावा या मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही बॅटर आपण पाहिलं नरेश या नावानं खरं तर एक नॉन स्ट्राईकचा फलंदाज नरेश स्ट्राईक वरती देखील नरेश या प्रति ते इष्ट्या बाकवल्या गेल्या. फलंदाज अखेर आता आपण पाहतो परतीचा प्रवास करत असताना डीज पाहायला मिळते ती एज्युकेशन पोलीस बॉस फायटर शिवकरच्या बाजूने. कारण या मैदानामध्ये 12 बॉलमध्ये 34 धावा करायच्या आणि 12 बॉलमध्ये 34 धावा करायच्या असतील तर तुम्हाला खरं तर मोठमोठे पटके मारावे लागतील. अन्यथा या सामन्याचा रिझल्ट पूर्णपणे सुयोग 11 नेरे टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं सुरुवातीच्या पूर्वार्धामध्ये एकीकडे लक्ष केंद्रित करताना प्रत्येक बॉलवरती आपण पाहिला ज्या वेळेस चांगले चेंडूची फेकी केली त्या वेळेस करतात एकीकडे लक्ष केंद्रित करताना संघ पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिला मोठी धावसंख्या उभी केली. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय महेश 12 बॉल आणि 34 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. नितीन आणि नरेश अशी जोडी पाहतोय. प्रति ते आपण पाहतोय गॅप शोधायची होती प्रत्येक बॉल वरती आपण पाहिला. प्रभावित करणारी गोलंदाजी सध्या पाहतोय तो सुयोग 11 नेरे टीमची. नितीन जोशी याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय स्मित असते पाहायला मिळतं. संघ देखील अगदी आपण पाहतो जल्लोषाचा वातावरण आहे. कारण 11 बॉलचा अजून देखील खेळ बाकी आहे. 33 धाब्यांची अजून देखील गरज आहे आणि फटके आपण पाहतोय थोडेसे थांबलेत. धावसंख्येवरती टाला लावला जातोय. इथे आपण पाहिला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर करतर बॉल आपण पाहायला मिळाला. अगदी प्रत्येक बॉलवरती प्रत्येक गोलंदाज सर्वस्व देऊन खेळतोय. अगदी प्रत्येक बॉलर झोकून देतोय आपल्या टीमसाठी. त्यांना देखील माहिती आहे इथनं जिंकणं किती महत्वाचं आहे.
कारण ही आपण पाहतोय नेरे पूर्व विभाग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि तिथना आपण जिंकलो तर अगदी आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमध्ये कदाचित दाखल हो आणि त्यासाठी पूर्णपणे 100% इफेक्ट दाखवत असताना प्रत्येक गोलंदाज फटका बसलाय. झेलची संधी प्राप्त झाली खरं तर दूरवरून प्रवास करून क्षेत्ररक्षण पोहोचला जरूर जातोय परंतु इथे 2 धावा मात्र वाचू शकला नाही आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय. तब्बल 61 धावेचा पाठलाग करत असताना 30 अंकावरती अजून देखील 31 धावा बनवायची आहेत ती विजयासाठी. 31 धावा बनवायची असेल किंबहुना एखादा मोठा पटका कदाचित या बॉलवरती आला तरी देखील मॅच मध्ये शिरकाव करेल, कमबॅक करेल या मैदानामध्ये. परंतु आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती मोठा पटका मारण्याचा प्रयत्न जरूर राहिले परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिली गोलंदाजी ताकदीची राहिली ती सुयोग 11 नेरे संघाची. कमालीची बॉलिंग खरं तर प्रत्येक गोलंदाजाने अच्छा रात्रीमध्ये परिवर्तन आपण पाहिला. प्रत्येक बॉलवरती परिवर्तन करताना पाहायला मिळालं. गती कधी कमी केली कधी गती वाढवताना पाहायला मिळालं. सातत्यपूर्वक कर तर गोलंदाजी ही वर्चस्व राहिली आहे प्रत्येक गोलंदाजाची. या बॉलवरती देखील पाहण्या व्यतिरिक्त काय नाही बीट करत फलंदाजाला सांगतोय सहजासहजी तुम्ही मोठे पटके मारू शकत नाही आहात आणि धावसंख्या पाहतोय स्थिरावली जाते. तब्बल 61चा पाठलाग करत असताना 30 अंकावरती फटका चांगला आणि याच प्रतीक्षा करत होता पटक्याची. अखेरता तो प्रवास संपला जातोय. फलंदाज आपण पाहतो फलंदाजाच्या बॅट मधना नरेशने आज प्रभावित केला. एकटा लढतोय एकटा झुंजतोय आपल्या टीम साठी. त्याच्या बॅट मधना हा नवसंजीवनी समोरच्या टीम वरती दादागिरी दाखवणारा हा अखेरता ठोकलाय षटकार. तुम्हाला इथला जिंकायचं असेल तर तुम्हाला आक्रमण तर हाच बचाव असेल या स्पर्धेमध्ये. 6 बॉल मध्ये 24 धावेंचा पाठलाग करायचा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो इनेट क्रमांक 5 वरती नितीन जोशी आता संघ मालक तर आपल्या टीमची जिम्मेदारी सांभाळताना पाहतोय. 6 बॉल मध्ये 24 धावा वाचवायची आहेत तर एका बाजूला 6 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत मैदानामध्ये. तर कशाही विकेट्स काढू लगातार 2 तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज पांडुरंग गायकर साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. नितीन जोशी तर आपण पाहतोय संघ मालक आहेत आणि त्या धावा वाचवण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. पहिलाच बॉल आसमान दाखवण्याचा प्रयत्न गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षकाला भेदून ओलांडतीये सीमारेषा. अखेरता आपण पाहतोय इथं नवसंजीवनी देणाऱ्या सातत्याने फटके मैदानामध्ये सजवले जात आहेत. फलंदाज पाहतोय नितीनच्या बॅट मधला हा चौकार. पाच बॉलचा खेळ बाकी 20 धाब्यांची अजून देखील गरज आहे. इतना सहजासहजी मॅच आम्ही सोडणार नाही आहोत हे सांगत असताना याच पद्धतीने फटक्या सजवणं खूप महत्वाचं आहे. हेलिकॉप्टर लँड करायचं होतं या बॉल वरती परंतु गोलंदाजाला बीट आपण पाहतोय. गोलंदाजाची दादागिरी राहिली आहे. संघ मालक आहे आणि संघ मालकाला माहिती आहे कशा पद्धतीने चेंडू रिलीज करायचं. प्रेम या मैदानामध्ये आपण पाहिला गोलंदाजाची सातत्याने दादागिरी राहिली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिला सुयोग 11 टीमने एकीकडे लक्ष केंद्रित केला आणि त्याचमुळे आपण पाहतोय 61 पर्यंत टार्गेट ठेवला गेला आणि इथे आपण पाहिलं एसटी रक्षक अगदी चाणाक्षर पाहायला मिळाला आणि त्याने आपण पाहिला विकेट जाताना. आता मॅच पूर्णपणे फसली आहे. ती टीम एज्युकेशन पोलीस बॉस फायटर शिवकर संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय.
कारण 61 धाब्यांचा प्रेम पाठलाग करायचा होता. सुरुवात दमदार राहिली, परंतु तुमची सुरुवात कशा पद्धतीने असते त्याच्या व्यतिरिक्त तुमचा शेवट कशा पद्धतीने असतो हे खूप महत्वाचं असतं. वेन फलंदाज अनंत पाटील याला पाहतोय. वीस धाब्यांची अजून देखील गरज आहे. 3 बॉलमध्ये 20 धाबा. कदाचित गोलंदाजाने चुकी केली नाही तरी देखील मॅच सहजतेने जिंकेल हे माहिती आहे. परंतु इथे आपण पाहतो प्रत्येक बॉल खरंतर वेगवेगळ्या पद्धतीने रिलीज केला गेला. गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं आपण पाहतोय. संघ मालक नितीन जोशीचा पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला चौकार आल्यानंतर सलगचे 3 बॉल अगदी अप्रतिम फेकले गेले आणि दादागिरी दाखवत असताना सुयोग 11 नेरे संघ. इथे आपण पाहतोय फटके आता येतील ते विजयापासून करतर अंतर कापणारे फटके येतील आणि इथला मॅचचा रिझल्ट पूर्णपणे आपण पाहतोय. अगदी प्रत्येकाला माहिती आहे इथला मॅच कोणी जिंकली आहे. फक्त औपचारिकता करतर बाकी आहे या सामन्यामध्ये. 19 धाब्यांची अजून देखील गरज आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. डान्सिंग द ग्राउंड या फटका सजवायचा होता परंतु ही विकेट देखील गोलंदाजाच्या नावावरती राहील. तर चला 2000 रुपये कॅश प्राइस जमा करा. अगदी आपण पाहतोय जमा झालेत. अगदी सुपुत्राकडे ते कॅश प्राइस जमा केले जात आहेत. 2 विकेटसाठी करतर पारितोषिक लावले होते पांडुरंग गायकर साहेब यांच्या माध्यमातून आणि 2 विकेट्स देखील घेतल्या.